महाराष्ट्रातील तमाम लाईन स्टाफ बांधवांना, क्रांतिकारी जय तंत्रज्ञ जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी आदित्य राठोड, क्रांतिकारी लाईन स्टाफ सेना. मित्रांनो, आपणास सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रातील बरेच लाईन स्टाफ बांधवांचे मला फोन आलेत. आपले लाईन स्टाफ बांधव काही चिंतेमध्ये दिसताना फोनवरती मला थोडं समजलं व त्यांच्याकडून मला विचारणा होत होती की जे महावितरण प्रशासनाने रिस्ट्रक्चरिंगची प्रायोगिक तत्वावरती ट्रायल बेस म्हणून अंमलबजावणी चालू केली, त्या अंतर्गत जे महावितरण मधील रिस्ट्रक्चरिंग मध्ये जे वर्क्स नॉर्म्स MPR नुसार जे कामं दिले जाणार होते, तर त्या अनुषंगाने कुठेतरी होताना दिसत नाही. अधिकारी वर्गाकडून स्वतंत्र अशी जबाबदारी लाईन स्टाफ बांधवांकडे रिकव्हरी टीम असो की मेंटेनन्स टीम असो, त्याच्यामध्ये असंख्य असं लोड लाईन स्टाफच्या खांद्यावरती देण्यात येत आहे. मित्रांनो, त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रातील लाईन स्टाफ मध्ये चिंतेचं वातावरण आहे. मित्रांनो, तर मी त्या लाईन स्टाफ बांधवांना सांगू इच्छितो की मित्रांनो, महावितरण प्रशासनाने जे रिस्ट्रक्चरिंग प्रायोगिक तत्वावरती चालू केलेले आहे, मित्रांनो, त्या MPR नुसारच आपल्या लाईन स्टाफ बांधवांना व महावितरण मधील घटकांना ती जबाबदारी देण्यात येणार आहे. मित्रांनो, त्यामुळे कोणीही चिंता करू नये, घाबरून जाऊ नये. मित्रांनो, जे पत्र व जे स्वतंत्र आदेश किंवा कुठल्याही अभियंत्याकडून आपणास लेखी अशी ऑर्डर देण्यात येत आहे की आपण या रिकव्हरी टीम मध्ये 10 गावाची रिकव्हरी करावी, तर ती स्वतंत्र जबाबदारी लाईन स्टाफची होत नाही. मित्रांनो, त्यामुळे कुठेतरी लाईन स्टाफच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती. त्यामुळे आता आपल्याला सांगण्यात येत आहे मित्रांनो की रिस्ट्रक्चरिंगच्या वर्क्स नॉर्म नुसारच आपल्याला काम करायचं आहे. मित्रांनो, असं कुठेतरी अभियंता वर्गाकडून पत्र व्यवहार होतोय. मित्रांनो, लाईन स्टाफला स्वतंत्र आदेश ऑर्डर दिल्या जात आहे. तरी मी आपल्याला सांगू इच्छितो की 7 संघटनाची जी 9 तारखेला संप झाला मित्रांनो, महाराष्ट्रातील आपल्या लाईन स्टाफ बांधवांनी त्या संपामध्ये कोणीही सहभाग न घेतल्यामुळे ज्या संघटनेने आपल्यावरती 60 वर्षापर्यंत 70 वर्षामध्ये आपल्यावर नेतृत्व केलं, स्वतःच व त्यांच्या कॅडरचा फायदा करून घेतलाय, अशा कुठेतरी पदाधिकारी यांच्याकडून अभियंता वर्गाला हाताशी घेऊन आपल्या लाईन स्टाफवरती कुठेतरी हुकुमशाही गाजवण्याचं कारभार चालू आहे. मित्रांनो, व यामध्ये आपणास एक गोष्ट सांगू इच्छितो की सर्वच अभियंते तशी नाही. मित्रांनो, काही अभियंते हे लाईन स्टाफला सपोर्ट पण करताय, पण ज्या अभियंत्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र असं ऑर्डर लाईन स्टाफ बांधवांना दिली व महावितरण मध्ये जे रिस्ट्रक्चरिंग येऊ घातलेले मित्रांनो, त्याची प्रायोगिक तत्वावरती जे ट्रायल बेस चालू आहे, त्याच्यामध्ये ज्या घटकांना जबाबदाऱ्या देण्यात आलाय, कुठेतरी त्याला केराची टोपली दाखवण्यात येत आहे. मित्रांनो, त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नये व आपला लढा सक्षम आणि बळकट मजबूत बनवावा. मित्रांनो, क्रांतिकारी लाईन स्टाफ सेना आपल्या पाठीशी आहे. आम्ही सर्व केंद्रीय पदाधिकारी व सर्व लाईन स्टाफ नेतृत्व करणारे लोक आपल्या पाठीशी आहे. सर्व महाराष्ट्रातील लाईन स्टाफ बांधवांना एकच आव्हान करेल की आपली जशी एकजूट झाली मित्रांनो, कशी तर आपल्या महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेला आपण रजिस्ट्रेशन अंतर्गत जे भरभराटून प्रतिसाद दिला जातोय, जे साथ दिली जाते, या पद्धतीने आपण एकजूट राहूया. कुणालाही काही कारवाई होणार नाही. आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रशांत लबडे पाटील साहेब आपल्याला थोड्या वेळाने व्हिडिओच्या द्वारे व पोस्टच्या द्वारे हेड ऑफिसला आज झालेली मीटिंगच्या दरम्यान सर्व मुद्दे सहित सविस्तर माहिती देतील.